श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या या पवित्र क्षणी आपण सर्व प्रभू श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊया. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना नमस्कार करते. प्रभूचं नाव हे केवळ शब्द नाही, ते शक्ती आहे, तो प्रकाश आहे, ते जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम घेतलं की अंतःकरण शुद्ध होतं, अंतःकरण शुद्ध झालं की जीवन बदलतं आणि जीवन बदललं की जग बदलतं. पूर्वीच्या काळातील लोक पहा बरं, त्यांच्याकडे पैसा नव्हता, सुविधा नव्हत्या, मोठमोठे बंगले नव्हते, पण मन मात्र शांत होतं, विचार निर्मळ होते, वागणं सुसंस्कारित होते. का? कारण घरी सकाळ संध्याकाळ राम, गोविंद, विठ्ठल, दत्त, देवदेवतांचं स्मरण व्हायचं. आज आपण काय करतो? सकाळी उठल्यावर फोन, रात्री झोपण्याच्या अगोदर फोन. मनात भक्ती नको, क्रोध, वासना, तुलना, लोभ हे आपल्या मनात भरत चाललंय. आपण आधुनिक झालो, पण मन आधुनिक नाही झालं. मन संकुचित पावत चाललंय. आजच्या समाजात काय होतंय? मुली सुरक्षित नाहीत, रस्त्यांवर बलात्कार, घराघरात मानसिक छळ, नवऱ्याने बायकोला त्रास, बायकोने नवऱ्याला त्रास, मुलगी पळून जाते, आई वडिलांचं आयुष्य रीत होतं. शेतकरी दिवसभर कष्ट करतो, पण त्याच्या मालाला भाव मिळत नाही. बांधांवरून भांडणे व्हायला लागली. काय? समाज कुठे चाललाय? आजच्या या कलियुगात माणसाच्या आयुष्यात सर्वात जास्त हरवलेली वस्तू म्हणजे शांती. शांती हरवली कारण अंतःकरण शुद्ध राहिले नाही. अंतःकरण शुद्ध नाही कारण रामनाम दूर गेले. पूर्वीच्या काळात लोकांना ज्ञान कमी होतं बरं का, पण भक्ती फार होती त्यांची. आयुष्य साधं जगायचे, पण मन अगदी निर्मळ स्वच्छ होतं. रोज देवपूजा, रामाचा जप, सत्संग, ज्येष्ठांचा आदर मान हे त्यांचं जणू काही जीवनधर्मच होतं. आपण अजूनही आपल्या घरातल्या आजी आजोबांना बघतो. तुम्ही त्यांचं जीवन आठवा. आपण जेव्हा बालपण जगत होतो तेव्हाच त्यांचं जीवन आठवा. पण हा कलियुग कुठे चाललाय, कुठे नेऊन ठेवलाय हेच कळत लागत नाही. आज ज्ञान वाढलं, साधनही वाढली, पण भक्ती मात्र कमी झाली हे तुम्हालाही दिसून आले असेल. मन हेलकावे खातंय. लोकांना बाहेरचा झगमगाट खूप दिसतो, पण देवाच्या गोडीची ओढ राहत नाही. खरंच आपण भगवंताची वाट सोडून दुसरीकडे चाललोय. मला कधी कधी वाटतं, आजच्या युगात माणूस देव विसरला नाही, माणूस स्वतःलाच विसरला. पूर्वीच्या काळात गुरुस्थानी आई वडील होते. आज सेल्फीवरचे फॉलोवर्स महत्त्वाचे बरं का. पूर्वी घरात रामायण वाचले जायचे, आज मोबाईलवर रील्स पाठेपर्यंत पाहिल्या जातात. पूर्वी स्त्रीला देवतेचं रूप मानायचे, आजच्या समाजात तिच्या सन्मानावर सावलीसुद्धा पडते. लोक म्हणतात जग बदललं, पण जग नाही बदललं, माणसाचं मन बदललं. आज भक्ती हरवली आहे म्हणून दुष्काळ वाढलाय. कशाचा दुष्काळ? मनांचा दुष्काळ. प्रेम कमी झालंय आणि पाप वाढत चाललंय. आज आपण इथे आलोय एकच उद्देश घेऊन, मन शुद्ध व्हावं, जीवन शुद्ध व्हावं आणि समाजही शुद्ध व्हावा. फार भलते दिवस चाललेत आणि म्हणूनच आज प्रभू श्री रामाच्या नामाची गरज अधिक आहे. राम हा फक्त उच्चार नाही, राम म्हणजे रहमान. रहमान म्हणजे हृदयात निवास करणारा. राम म्हणजे प्रकाश,
राम म्हणजे करुणा, राम म्हणजे आयुष्याचं अंतिम सत्य. नाम जपा आणि मन शांत करा. आज आपण हेच बोलणार आहोत. नामाची शक्ती, नामाचा महिमा आणि नामाने जीवन कसे बदलते. जैसा नाम तैसा राम, नामात राम आहेत आणि रामात संपूर्ण ब्रह्म. आजकाल आपण रोज ऐकतो, सासरकडून मुलीचा छळ, बहिणीवर जुलूम, मोबाईलमुळे नात्यांमध्ये विष. तरुण पिढीला प्रेम म्हणजे फक्त अटॅचमेंट वाटतं. पालकांना आदर कमी, संयम, संस्कार, शिस्त काहीही नाही. आज मनुष्याच्या डोक्यात मला काय मिळेल, माझा फायदा काय, माझा आनंद, माझी इच्छा, हेच भरलंय. पण हे विसरतो की कर्माची फळं भोगावी लागणारच आणि वाईट कर्माला परिणामही वाईट येतातच. आज समाजामध्ये तुम्ही आजच्या पिढीचे, युवकांचे विचार पहा. बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व. जी 10 सेकंदाची रील्स असते तिच्याप्रती आकर्षण, प्रेम. नशा, वासनात्मक विचार, अभ्यासापेक्षा लोभ, पालकांविरुद्ध आवाज, उलट उत्तर, अपमान करून स्वतःला मोठं समजणं, फोनवर 4 तास, पुस्तकात 4 मिनिटही नाही. संस्कार, शिस्त, धर्म ओल्ड फॅशन वाटतंय बरं का पण यांना. मुलं मुली पळून जातात, एकमेकांवर जीव टाकतात आणि नंतर 6 महिन्यात वेगळे होतात. पण मागे आई वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. हे सर्व का वाढत चाललंय? कारण घरात देवाचं स्मरण कमी झालं. संस्कार देणारे मोठेच व्यस्त झाले. कारण वेळ मोबाईलसाठी आहे, पण मनासाठी नाही. म्हणून तरुण पिढीला पैसे देण्यापेक्षा संस्कार दिले तर ते आयुष्यभर श्रीमंत राहतील. लोकांना तत्काळ मजा, रंग, आवाज, चमक धमक दाखवली जाते. लोक आजकाल या साधनांमध्ये खूप व्यस्त झाले, पण भक्तीपासून दूर गेलेत. भक्ती ही शांत असते. तिची चमक डोळ्यांना नाही तर आत्म्याला दिसते. म्हणून भक्तीचं प्रमाण खूप कमी होत चाललंय. जसे मंदिरात जाताना गर्दी कमी, मॉलमध्ये जाणारे जास्त. हे अगदी सामान्य आहे. परंतु या भक्तीची किंमत कधी कमी होत नाही बरं का. आजकाल तुम्हीच बघा, देवाच्या व्हिडिओंपेक्षा व्ह्यूज कशाला जास्त आहे? जे दैनंदिन आयुष्य तुम्हाला दाखवतात, जे कपडे दाखवतात, जे झगमगती दुनियातील रंग, रूप, आपली बाह्य वेशभूषा दाखवतात, सगळं त्यांना महत्त्व आहे. देवाचा फोटो दिसला तर त्यावर कोणी क्लिक करणार नाही. पण झगमगतं काही दिसू द्या, त्यावर लगेच लक्ष वेधून असतं बरं का. पण जिथे भाव असतो तिथे प्रभू स्वतः मार्ग बनवतात. कोणीतरी देवाचा व्हिडिओ टाकला, एखाद्या भक्ताचं मन शांत झालं, एखाद्याचे अश्रू थांबले, एखाद्याला मनापासून रामाची आठवण झाली, तर ते कार्य खूप पूजनीय आहे. मूव्हीमधील सॉन्ग व्हायरल होतात, पण लोक त्यांना विसरतात. पण देवाला मात्र विसरता येत नाही. कारण कणाकणात देव वसलेला आहे. आणि मला तर वाटतं लोकांनी आपल्याला सपोर्ट करू अथवा ना करू, आपण आपलं काम चांगलं करतोय ते करीत राहावं. लोकांनी बघितलं नाही म्हणून काय झालंय? माझा राम बघतोय, माझा राम मनापासून बघतोय, कारण तो सदैव माझ्या सोबत असतो. आणि खरंच
निर्मळ मनाचे लोक भक्तीची दिशा बदलतात. हे तुम्हीही ऐकलं असेल. पण मला एकच कळत नाही, आजच्या जगाला चमकधमक आवडते, दिसतं तेच खरं वाटतं. गाणी, झगमग, क्षणिक आनंद, नाच यात मन अडकून जातं. पण देव, भक्ती, शांतता हे मागे पडतं. कारण लोकांना तात्पुरत्या दुनियाचं आकर्षण जास्त भासतं. पण जीवन नेहमीसारखं नसतं. एक दिवस असा येतो जेव्हा माणूस संपूर्ण एकटा पडतो. मित्र नसतात, गर्दी नसते, आवाज नसतो, फक्त मनातलं रिकामेपण उरतं. आणि तेव्हाच जे आपण विसरून गेलो होतो तोच भगवंत शांतपणाने आपल्या सोबत येतो आणि सदैव आपल्या पाठीशी उभा राहतो. दुःखात माणूस जिथे वळतो तिथेच खरा अंधार असतो. आपण भुललेल्या पायांना पुन्हा एका दिव्य दिशेचा स्पर्श होतो. तेव्हा कळतं झगमग दुनियेची मजा क्षणिक होती. आधार फक्त भगवंताचाच आहे. रामाचं नाव मनाला ओढतं, शांत करतं आणि सांगतं, ए तू एकटा नाहीये, तुझ्यासोबत मी आहे. लोकांना देवाची गोडी कमी वाटते कारण त्यांना अजून दुःखाचा खरा धडा मिळालेला नसतो. पण ज्याने एकदा जीवनात खरा अंधार पाहिला त्याला प्रकाश कुठे आहे हे अगदी स्पष्ट दिसतं. आणि प्रकाश फक्त प्रभूंच्या चरणी असतो. शेतकऱ्याचं दुःख, पाऊस नाही, भाव नाही, कर्ज मात्र आहे. घरात तणाव, शेतीत नुकसान, रात्रभर जागरण, दिवसभर घाम, पण कदर मात्र कुणालाच नाही. नाती तुटत आहे, बायको नवरा प्रेमाऐवजी शंका, राग, अविश्वास प्राप्त करत आहे. बांधावरून भांडणे होत आहे. आज भाऊ भावाशी बोलत नाही कारण 2 फूट जमीन जास्त किंवा कमी यासाठी भांडण होत आहे. मुलींना सासरवास वाढलेला आहे. जिथे मुलीला जपायला हवं तिथे मुलगी रोज रडत आहे. तिचा मानसिक छळ होतोय. तू काहीही नाहीस, तू काही करूही शकत नाही, आणि हे शब्द मात्र तिचा आत्मा मारतात. नशा, दारू, वाईट संगत, घरातील शांतता, पैसा, आरोग्य सगळं संपवत आहे. समाजामध्ये खरंच स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहे. किती वेदना आहे हे सांगताना. आजच्या काळात एक आई मुलीला जन्म देते, 9 महिने पोटात सांभाळते, स्वप्न पाहते, परंतु समाजातील काही लोक तीच मुलगी शाळेत, ऑफिसमध्ये, रस्त्यावर सुरक्षित नाही. बलात्कार हे खरंच वाढत चाललेत. हे शब्द जरी उच्चारले तरी धडधड वाटते. वेदना शरीराची नाही, हे पाप आत्म्यावर कोरलं जातं. एका मुलीच्या आयुष्याची खेळणं म्हणजे फक्त तिच्यावर अन्याय नाही, तो अन्याय तिच्या आईवर, तिच्या वडिलांवर, तिच्या घरावर, तिच्या भविष्यातील लेकरांवर, सगळ्यांवर होतो. नाकू करू रे अत्याचार, रडते धरणी माता, एखाद्या कन्येचं अश्रूचं भेटून जातं देवाच्या हृदया. जिथे सन्मान नाही स्त्रीचा तिथे संपते समृद्धी, पापांनी झाकली की मने दुःखाचीच होते पृथ्वी. समाजातील अशा वाईट विचारांना थोडं थोडं नाही, पूर्णपणे संपवायला हवं. मुलगी सासरी गेली का तिचं आयुष्य बदलतं. तिला एक नवीन घर, नवीन वातावरण, नवीन लोक तिला मिळतात. पण तिला खरंच कदर, प्रेम, आदर मिळतो का? किती मुली सासरवासाने मानसिक त्रास सहन करतात. एखादं कठोर शब्द, अपमान, टोमणे, ज्याच्या मागे नसते प्रेम, फक्त अहंकार.
स्वयंपाक चांगला नाही केला तर ओरडाआरड, मुलगा होत नाही म्हणून अपमान, काम कमी केलं म्हणून निंदा. ती मुलगी सासरी गेली तेव्हा फक्त नवरा मिळाला नाही, दुसरे आई वडील मिळाले. हे कधी ह्या समाजाला समजेल? कधी दुसऱ्याच्या मुलीला हा समाज स्वतःचा स्वीकारेल? नेहमी सुनेला दुसऱ्याच्या मुलीला स्वतःचं म्हणून सांभाळा, तरच हे अत्याचार, बलात्कार कमी कमी होत जाईल. आजकाल मुली पळून जातात. आई बापाच्या इज्जतीचं काय होतं, हा फार एक जळजळीत विषय आहे. आजकाल प्रेमाच्या नावाखाली चित्रपटांच्या किंवा मोबाईलच्या चकमकीत दुनियेत अडकून किती मुली घर सोडतात. ती मुलगी पळून जाते, पण कोण पळत नाही माहितीये? तिच्या आई बापाची इज्जत ती मागेच उभी राहून मारते. आई वडील गावात तोंड दाखवू शकत नाही, रात्री झोप लागत नाही. काय चुकलं? कुठं चुकलं? आपल्याकडून संस्कारच कमी पडलेत का, असा प्रश्न त्यांना मारतो. ती मुलगी प्रेमामुळे गेली असेल, पण विचार करा, तिच्या आईच्या छातीत कुठपर्यंत हे वादळ गेलं असेल. काय समजत नाही या समाजाचं. कधी कधी तर लग्नानंतर त्याच मुलीला त्रास होतो, मारहाण होते. मग ती परत येते तुटलेली, रडत, नशिबाने मारलेली. जर सुरुवातीपासूनच घरात प्रेम, संस्कार, देव भक्ती असती तर एवढे भयानक प्रसंग उद्भवले असते का? शेतकऱ्यांचे भांडण हे वाढत चालले. पूर्वी जमिनीपेक्षा भाऊभावांचं प्रेम जास्त होतं, पण आत्ताच्या युगामध्ये भाऊभावांचं प्रेम हे 1 आणि 2 आणि 3 इंचाच्या जमिनीसाठी भांडून पडतंय. कशासाठी? बांधासाठी. कशासाठी? 2 बिघ्यांसाठी. कारण माझा हट्ट आणि अहंकार जास्त आहे. पूर्वी पिकं कमी मिळायची, पण माणसांमध्ये भावभावना जास्त होत्या. आज पीक जास्त आहे, पण मनं मात्र पडीक पडलेत. भावकी वाद वाढले, भाऊ शत्रू झालेत, आई वडील आजारी, मुलं ही परकी झाले. हे कुठून आलं? मनातला देव गेला म्हणून का झालं? मनातला देव गेला म्हणून झालं. नका करू रे अत्याचार, जळते मनातील करुणा. श्री हीच जीवन माता, तिच्यातच प्रभूचे घरणा. नका करू रे बलात्कार, पावेल ही भूमी नष्ट. पापांनी काळोख वाढेल, सहन करील कसा हा कष्ट. तुम्ही दुसऱ्यांच्या लेकरावर अत्याचार करायला जाता, एकदा विचार करा. तुमच्या लेकरावर घडलं तर कसं जळेल मन, कशी फोडील आई हंबरडा. राक्षसी कृत्य करणाऱ्यांनो, थांबा, अजून वेळ गेली नाही. प्रभूचा कोप जडला तर तुमची कोणाचीही सुटका होणार नाही. अरे, कधी काळी आपली संस्कृती नम्रता, लज्जा, विचार, दृष्टी, सत्य आणि धर्म यावर उभी होती. घरातल्या मुली देवासारख्या, फुलासारख्या जपल्या जायच्या. वडीलधाऱ्यांचा आदर, गुरूंचा मान, शेजाऱ्यांशी प्रेम हा आपला हिंदुस्तान होता. पण आज झगमगत्या दुनियेनं मन आंधळी केली. मोबाईलनं हातात दिवा दिला, पण विचार अंधारात गेले. आज शिवसेनेची नाही, मनसेची नाही, काँग्रेस भाजपची नाही. आज खरी गरज आहे माणुसकीच्या सेनेची. श्री ही माता आहे, भगिनी आहे, ती एक देवी स्वरूप आहे. कुणाची ही मुलगी पहिलं पाऊल टाकते तेव्हा देव तिच्या सोबत जातो. पहिलं स्वप्न पाहते तेव्हा आई वडिलांच्या आशा तिच्या सोबत उभ्या असतात. श्री म्हणजे एक शरीर नाही, ती एक भावना आहे. ती घराचा आत्मा आहे. ती आई आहे, बहीण आहे,
जन्मदाती देवी आहे. जगात लाखो स्त्रियांनी आई बनून या पृथ्वीचा भार उचलला. आपण मात्र त्यांच्याकडे पशुवृत्तीने पाहतो. हे कसं योग्य? स्त्रीकडे नजर टाकताना मातृत्वाची भावना येऊ दे, कामी भावना येऊन नको देऊस. अत्याचार केला तर देव क्षमा करत नाही. न्याय अनंत आहे, कर्माचे फळ अचूक आहे. स्वतःची मुलगी घरी उशिरा आली तर आपण हृदय दडपून बसतो. मग दुसऱ्याच्या मुलीच्या बाबतीत आपण कसं क्रूर एवढं होऊ शकतो? शत्रूच्याही मुलीला आदर देत चला. आपण ज्या समाजात वागतोय त्या मुलींना स्वतःची लेक बहीण माना. स्त्री ही वस्तू नाही, स्त्री ही गुलाम नाही. ती मातेचा अंश आहे, ती शक्तीचा प्रकाश आहे. गरुड पुराणामध्ये बलात्कार करणाऱ्याची शिक्षा इतकी भयंकर वर्णिली आहे की ती नरकात सुद्धा त्याला श्वास घेऊन दिला जात नाही. त्याला तामिश्र नरकमध्ये फेकले जाते, जिथे शरीर कापले जाते, जाळले जाते, छिन्न विछिन्न केले जाते आणि पुन्हा जिवंत करून त्याच्यावर अत्याचार केले जातात. तो जसा एखाद्या मुलीवर अत्याचार करतो तसाच अत्याचार नरकात त्याच्यावर अनंत वेळा केला जातो. ही शिक्षा एका दिवसाची नाही, युगानुयुग भोगावी लागते. अत्याचार केला तर देव क्षमा करत नाही. आणि लोक मात्र म्हणतात, काय होतं? थोडीशी छेड काढली तर, थोडासा अत्याचार केला तर, अरे आमक्याने केला होता बलात्कार, त्याला काय शिक्षा झाली नाही, मला तरी कोण करणार आहे, चल एकदा करतोच बलात्कार. अरे ही खाण्यापिण्याची गोष्ट आहे का मूर्खा? की आवडली म्हणून केली, दुसऱ्याने केली म्हणून मी केली? अरे जो बलात्कार करतो त्याच्यावर नरकात मजा मग तिथे कळते. त्याचाच अत्याचार रूप 10 पट करून अनंत जन्म न जन्म अत्याचार हा होत राहतो. अग्नी उकळतो, लोखंड लाल होतं, आत्मा तुटतो, काही शिक्षा थांबत नाही. जगात न्याय चुकू शकतो पण देवाचा न्याय कधीही चुकत नाही. दुसऱ्याची मुलगी म्हणजे आपलीच मुलगी. आपण आपल्या मुलीला सुरक्षित ठेवू इच्छितो, मग दुसऱ्यांच्या मुलीचा अपमान कसा करू शकतो? कुणाची ही मुलगी दारात उभी असली की तिला धरून बसलेलं असतं तिचं मन. आईची आशा, बापांची प्रतिष्ठा, भावाचा आशीर्वाद, देवाची कृपा. तिच्या अश्रूंनी आईचं हृदय जळतं, बापाचं मस्तक खाली जातं, भावाचं सामर्थ्य कोसळतं. प्रेम हवं असेल आदराने द्या. जसं सूर्य आल्यावर अंधार नष्ट होतो, तसं राम नाम आल्यावर वाईट विचारही नष्ट होतात. नाम घ्या रे विठ्ठलाचे, मन निर्मळ होत जाई. राम जपून अंतकरणात, वाईट विचार नष्ट होई. राम म्हणणारे भक्त हो, विचार घडतात निर्मळ. नामात आहे शक्ती येसी, जीवनाचे होतात मंगल. अरे हे मातीचे दिवे लावणारे हातच कधी श्रीची अस्मिता विझवायला लागलेत. कुठे गेली माणुसकी, कुठे गेले संस्कार? नका करू रे बलात्कार, पावेल ही भूमी नष्ट. पाप करताय असे, कोपतील देव जसे. ज्यांच्या घरी मुलगी आहे त्यांचीच परक्याच्या मुलीवर अत्याचार, कसं जमतं रे तुम्हाला? जर स्वतःच्या मुलीवर अत्याचार झाला तर काय होईल? छाती फाटेल ना. मग परक्याची मुलगी कशी चालते? रामाच्या भूमीत असा पापचार लावलाय, असं जगणं देवाला आवडेल का? अरे सुना छळणाऱ्यांनो, मुलगी तुमच्या घरी आली म्हणजे ती गुलाम झाली का? देवाच्या दृष्टीनं प्रत्येक स्त्री ही लक्ष्मी, अन्नपूर्णा, मातेचं रूप आहे. तिला अश्रू देणारं घर कधी सुखी होईल का?
अरे मुलींनो, तुम्हीही जरा पळून जाणं थांबवा. आई बापांची इज्जत थोडी राखा, रक्षण करा. अरे तुम्ही आजकाल प्रेमाच्या नावाखाली घर सोडून जातात, तेव्हा आई बापाचं जीवात जीव राहत नाही. त्यांच्या छातीवरून वीज जाते, इज्जत जमिनीवर येते. अरे ग मुली, आईच्या अंगावर डोकं टेकवून झोपायची जागा कुठल्याच परक्या माणसाच्या खांद्यावर नाही मिळत. घर सोडताना वाटतं स्वातंत्र्य मिळालं, पण आयुष्याचे खरे रूप आता तू जाणणार आहेस इथून पुढं. शेतकऱ्यांची भांडणं बांधावर, आजूबाजूला भांडणं, न्यायालयात खटले, रोजच्या ताणानं आत्महत्या. शेतकऱ्याचीही कदर थोडीफार केली पाहिजे, त्याच्या पिकाला हमी भाव दिला पाहिजे. अरे तो कष्ट करतो, मरतो, अरे घाम गाळतो, कधी पावसाची वाट पाहतो तर कधी जास्त पाऊस होतो. काय करणार तो, मरणार का? कधी कधी तर शेतीत जेवढे पैसे गुंतवले तेवढेही त्याच्या पदरात मिळत नाही. भांडवल वाढतंय, मोलमजुरी वाढली. का या शेतकऱ्याचा कणा झिजत चाललाय, याचा विचारही आजकाल झाला पाहिजे. आता मी तुम्हाला खरं सांगते, कोणत्या वाटेनं चाललं पाहिजे तेव्हा मनात येणाऱ्या वासना, स्त्रियांवर वाढणारे अत्याचार, अरे 3.5 वर्षाच्या मुलीवर होणारे बलात्कार आणि ही विचारांची अस्वस्थता, या समाजाची अवस्था बदलेल याच्यासाठी एकच उपाय, ते म्हणजे नामस्मरण. या गोष्टीवर बहुतांशी लोकांचा विश्वास नाही, पण जो या भक्तीत जगला त्याचं जीवन रंगलं, हा बहुतांशी लोकांचा अनुभवही असेल. मन वाईट विचारांनी भरलं तर आयुष्य ढासळतं, पण मन नामाने भरलं तर आयुष्य उन्नत होतं. नाम म्हणजे काय? मनाला वाईट भावनेतून बाहेर काढणारी शक्ती. नाम म्हणजे काय? निराश मनाला उभं करणारा आधार आणि वाईट संगत, वाईट विचारांपासून दूर ठेवणारा प्रकाश. मनाला शांत करणारा औषध आणि हृदयाला आकार देणारा हिरा. राम राम करणारा माणूस कधीही बलात्कार करू शकत नाही, कधीही छळ करू शकत नाही आणि कधीही वाईट मार्गावर जाऊ शकत नाही. कारण नामात अशी दिव्य ऊर्जा आहे की वाईट विचार जवळच येत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम घेत राहा, मन आपोआप शुद्ध होईल. हे शब्द फक्त बोलण्यासाठी नाही, ही सत्यता आहे. भक्ती ही जुनाट गोष्ट नाही, भक्ती ही मनाचं औषध आहे. समाज बरा करण्याचा एकमेव मार्ग आहे. आजच्या काळातील सर्वात मोठी शक्ती आहे. राम म्हणतात, मी तिथेच उतरतो जिथं माझं स्मरण आहे. मग विचार कर, तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या हृदयात प्रभू अवतरले तर काय होईल? तुझ्या मनात जर प्रभू उतरले तर तुझ्यामध्ये काय बदल होईल? बदल होतील, दुःख दूर होईल, नाती सुधारतील, मन शांत होईल आणि खरं तर माझ्या मनात जे वाईट विचार चालले ते नष्ट होईल आणि माझं जीवन हे पवित्र होईल. म्हणून शेवटी एवढंच, फक्त नाम घ्या आणि बाकी रामावर सोडा. मन शुद्ध होतं ते ज्ञानानं नव्हे, ते नामानं होतं. राम नाम म्हणजे मनाचा आरसा स्वच्छ करणारा साबण. गोंदवलेकर महाराज म्हणतात, राम नाम हे सर्वश्रेष्ठ औषध आहे. भक्तीतून मिळते शांतता, विवेक, संयम, मनाची स्वच्छता आणि विचारांची पवित्रता. राम जप करणाऱ्याच्या मनात श्रीविषयी अपमानास्पद विचार येऊ शकत नाही. त्याचे मन देवाच्या प्रकाशाने उजळलेले असते. तरुण पिढींनो, तुम्ही इंटरनेट पहा, सोशल मीडिया पहा, डोळ्यांना चमक धमक देणारी जगाची झगमग पहा.
पण ती मनाला अंधार देते. देव विसरला की आनंद हरवतो, शांती हरवते, संस्कार हरवतात. भक्तीत या, किमान दिवसातून 5 मिनिटे जरी राम नाम म्हटलं तरी मनाचा गोंधळ हा शांत होतो. आजचा समाज अंधाराने वेढला आहे, पण प्रकाश एकच आहे, राम नाम. राम राम म्हणा, मन शुद्ध करा, भक्तीत या, बदल तुमच्या घरापासूनच सुरू होईल. गोंदवलेकर महाराज जसं म्हणतात, राम नाम हेच एकमेव औषध आहे. हे औषध शरीरावर नाही, मनावर कार्य करतं. राम नाम घेतलं की अत्याचार नाही, गलिच्छ विचार नाही, वासना, लोभ, राग नाही, मनात फक्त पवित्रता येते. आज समाजाला काय हवंय? नवे कायदे, नव्या शिक्षा, नव्या सरकार नाही. आज समाजाला नवं मन हवं आहे. मन बदलणार ते फक्त आणि फक्त रामनामातून. अरे अत्याचार, बलात्कार, भांडणं, अहंकार, ताण हे सर्व वाढलेत कारण आपलं अंतःकरण काळवंडून जात आहे. पण राम नाम म्हणजे सूर्य आहे. त्या सूर्याच्या प्रकाशात कुठलाही अंधार टिकत नाही. राम म्हणा, माता सीतेचा आशीर्वाद घ्या. गोंदवलेकर महाराजांच्या विचारात रमून जा. तुमचे घर, तुमचे मन, तुमचा समाज, तुमचं गाव शुद्ध होईल. अरे जिथं नाम असतं तिथे वाईटाला जागाच नसते. वाईट विचार, वाईट प्रवृत्ती, वाईट संग, वाईट कृती हे सगळं तेव्हा येतं जेव्हा मनात प्रभूचं स्मरण नसतं. जसं सूर्य आल्यावर अंधार नष्ट होतो, तसंच रामनाम आल्यावर वाईट विचारही नष्ट होतात. हा अनुभव आहे. हा अनुभव बोलतोय, हा अनुभव सांगतोय. आपण सगळे संसारात आहोत. घर, मुले, जबाबदाऱ्या, थकवा, चिंता, संसार चालतोय, पण मन मात्र थांबत नाही. महाराज सांगतात, संसार सांभाळता सांभाळता का होईना, अरे कणभर नाम घे, कणभर नाम घे. अरे तू स्वयंपाक करताना राम राम म्हण. अगं तू भाजीत पाणी टाकताना राम राम म्हण. अगं तू जेव्हा कणिक मळते तेव्हा राम राम म्हण. शेतात काम करताना राम राम म्हण. अगं बसताना राम म्हण, उठताना राम म्हण, अगं बोलताना राम म्हण, अगं हसतानाही राम म्हण. जर तू असं केलंस तर जीवनातील अंधारी शक्ती आपोआप नष्ट होईल. मनात एक वाईट विचार आला की मन गढूळ होतं, राग येतो, लोभ वाटतो, वाईट गोष्टींचा प्रभाव वाटतो. पण त्याच वेळी आपण जय श्रीराम म्हटलं तर मन पवित्र होतं, शांत होतं, वाईट विचारही पळून जातात. हेच नाव आहे मनाचं रक्षक. जर आपल्याला हा देश सुधारायचा असेल तर बंदुका, आंदोलन, राजकारण यांनी काहीही होत नाही. होतं ते फक्त नाम प्रचाराने. घरोघरी नाम, गावोगावी नाम. स्त्री पुरुष, वृद्ध तरुण सगळ्यांच्या जिभेवर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. असं असलं तर समाजातील वाईट सर्व शक्ती लोप पावतील. महाराज म्हणतात, मी तुमच्यासाठी काहीही देत नाही, मी फक्त नाम देतो. कारण नाम घेतल्यावर तुमचं सर्व आपोआप ठीक होईल. ते म्हणतात, नामाने मन शुद्ध होते. मन शुद्ध झाले की जग सुंदर दिसते. राम नाम जपा, महाराजांचे विचार आचरणात आणा आणि तुमच्या घरात शांती, समाधान, समृद्धी ही आपोआप त्याच्या मागे येईल. अगोदरच्या लोकांना एवढं दुःख होतं, दलिद्री होते, पण चिडचिड नव्हती, संताप नव्हता, अत्याचार नव्हता. का? कारण त्यांच्या मनात राम वसलेला होता. राम नाम जपा रे भावा, हाच आहे सुखाचा ठेवा. नाम घेतलं की मन शांत होतं. मन शांत झाले की विचार शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झाले की हा समाज शुद्ध होतो. राम नाम घेणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत करुणा येते, वाणीला गोडवा येतो, हाताला सेवा येते आणि आयुष्याला दिशा मिळते. अरे तरुणांनो, मोबाईलवर टिकटॉक, इंस्टा, रील हे फक्त मनोरंजन आहे. एक दिवसही तुमच्या बाजूला उभं राहणार नाही. पण रामनाम आयुष्याच्या शेवटच्या प्राणापर्यंत तुमचं रक्षण करेल.
हे समाजा पुन्हा उठ, रामाकडे वळ, गोंदवलेकर महाराजांच्या मार्गावर चाल. तुझं घर बदललं की हा देश आपोआप बदलेल. वृद्ध झाल्यावर पैसा नाही, सत्ता नाही, घर नाही, फक्त एकच गोष्ट सोबत येते, राम नाम. पैसा नाही, अडका नाही, काय आहे तुझ्याकडे, पण मी शांतपणे सांगेल, माझ्याकडे आहे माझ्या महाराजांची कृपा, प्रभू श्रीरामाची निष्ठावंत सावली आणि आंतरिक शक्तीने भरलेलं भक्तिमय मन. जग जिंकणाऱ्यापेक्षा मन जिंकणारा श्रीमंत असतो आणि मी त्या संपत्तीत न्हाऊन निघालेली आहे. नको रे मला मोठी घरं, मोठे दर्जे किंवा सोन्या चांदीचे दागिने. मी अनवाणी चालले तरी चालेल, पण माझ्या पायात तुझ्या नामाची शक्ती असू दे. नको रे मला बोलताना शेकडो लोकांच्या टाळ्यांचा कडकडाट, फक्त माझ्या हृदयात तुझा आवाज स्पष्ट ऐकू यावा. नको रे मला कशाचीही भीती, म्हणूनच प्रभू तुझ्या कृपेची सावली माझ्या पाठीशी ठेव. कधी मन डगमगलं, कधी संसाराचे वादळ जोरा सुटलं, कधी लोकांनी दुःख दिलं, कधी स्वतःचाच पाय घसरला, तर लगेच प्रभू तुम्हीच माझ्या समोर यावं. चुकली वाट हरकत नाही, पण इथे उजेड आहे, इथून चल माझ्या लेकरा, असा आवाज माझ्या कानी नेहमी द्या. असा प्रकाश तू नेहमी माझ्यासाठी ठेव. माझ्या पापण्यांवरून अश्रू पुसायला तुझी कोमल करुणा असू दे. मी तुझ्यापासून दूर जाईल याची मला भीतीच वाटते, कारण जगाचा आवाज मोठा आहे, पण तुझा आवाज आतल्या शांततेत ऐकू येतो. म्हणून प्रभू माझा हात घट्ट धर. जरी मी सोडू इच्छित असले तरी तू माझा हात सोडू नको. मी जगाची नाही, मी तुझी आहे. माझं आयुष्य तुझं, माझा श्वास तुझा, माझे दुःख तुझ्या चरणात, माझे सुख तुझ्या स्मितात. तू सोबत असलास तर मी कितीही गरीब असले तरी मीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. हे राम, हे महाराज, मला भक्ती द्या, मला शक्ती द्या, समर्पण दे, आत्मशांती दे आणि तुझ्या स्मरणात जगण्याची शक्ती दे. बाकी संसार तुझ्यावर सोपवला. मी फक्त तुझं नाम घेणार आणि तू माझ्या जीवनाचा मार्ग दर्शवणार. हेच माझ्या जीवनाचं सत्य आहे. गुरु म्हणतात, नाम घेतलं की वाईट विचार तुमच्यापासून पळतात, कामी वृत्ती शांत होते, मन शुद्ध होतं. ज्यांच्या मनात खऱ्या भक्तीचा प्रकाश असतो ते कधीच स्त्रीचा अपमान करत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम प्राणात शिरलं की वासना बाहेर पडते. रामाच्या नामात जशी आग आहे की जी मनातील सर्व घाण राख करून टाकते. ए रे लेकरांनो, तुम्हाला कोणी थांबवायला नाही आलं तर देव स्वतः रोखायला उभा राहील. कितीही मोठे व्हा, पण आई वडिलांच्या पायाशीच मोठेपण आहे. कितीही पैसा कमवा, पण स्त्रीच्या सन्मानातच खरा पुरुषार्थ आहे. कितीही जग फिरा, पण राम नामाशिवाय मनाला शांती नाही. तरुणाई बिघडली, संस्कार कमी झाले आणि देवाचे नाम सोडल्यामुळे मन पशुवृत्तीने भरले. मग त्याच वेळी आपण निराश नाही व्हायचं, कारण एक नाम आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जे मनाला बदलून टाकू शकतं, पशुवृत्तीला शांत करू शकतं, अत्याचाराचा अंधार संपवू शकतं आणि देशाला सन्मार्गावर नेऊ शकतं. पूर्वीच्या काळी वयस्कर लोक म्हणायचे, परश्री मातेप्रमाणे, परधन मातीप्रमाणे आणि परपुरुष देवाप्रमाणे. हा आपला धर्म, ही आपली संस्कृती आणि ही आपली ओळख. श्री घरात आली तर लक्ष्मी आली असे तिला म्हणायचे. मग मला एकच म्हणायचंय, पूर्वीचे संस्कार परत आचरणात आणा. पूर्वीची दृष्टी पुन्हा तुम्ही
आचरणात आणा आणि तसे वागा. सुरुवात ही स्वतःपासून करा. तुम्ही सुधारला तर देश हा आपोआप सुधरेल. आज आपल्या तरुणांकडे अमर्याद स्वातंत्र्य आहे, पण संयम नाही. मोबाईल आहे, पण संस्कार नाहीत. ज्ञान आहे, पण विवेक नाही. डोळे आहेत, पण चांगली दृष्टी नाही. काही जणांच्या नजरेत मातृत्व नाही, फक्त काम भावनेची ज्वाला आहे. अरे, माता भगिनींविषयी आदर सन्मानाने वागा. त्यांच्याविषयी कामी विचार मनात येऊन देऊ नका. स्त्रीला देवी मानूनच बघा. हाच आपला धर्म, हाच पुरुषार्थ आणि हाच रामाचे संस्कार आहे. म्हणून राम नाम घ्या. नाम प्राणात शिरलं की सगळं चित्त शुद्ध होतं. राम नाम म्हणजे विचारांवर ताबा, वासनेवर नियंत्रण, मनातील पशुवर विजय. एका तरुणाने महाराजांना विचारलं, महाराज, वाईट विचार येतात, कामी भावना उचंबळतात. मी वाईट गोष्टींकडे आकर्षित होतो, काय करू? महाराज म्हणाले, बाळ, तोंडाने राम म्हण, मनाने राम ऐक आणि पाप आपोआप दूर पळेल. खरंच नजरेतून घाण जाईल, हृदयात करुणा येईल आणि मन शांत होईल. अरे, देश पोलिसांनी बदलत नाही, देश राजकारणाने बदलत नाही. देश बदलतो संस्कारांनी, आदराने आणि रामनामाच्या तेजाने. अरे, जर एका घरात 2 मुलांनी रामनाम जपलं तर त्या दोघांच्या वर्तनात 10 लोक सुधारतील. एक तरुण स्त्रीकडे आदराने बघायला लागला तर त्याचं संपूर्ण कुटुंब सज्जन होतं. शेवटी पैसा नाही, घर नाही, मित्र नाही. अंथरुणावर पडल्यावर फक्त एकच आवाज मदत करतो, तो म्हणजे राम राम. मृत्यूशय्येवर रडण्यासाठी मित्र येत नाही, पण राम नाम श्वासाला पकडून ठेवतं. म्हणून म्हणतो, आता सुधरा, आज सुधरा आणि या क्षणी सुधरा. ऐका रे लेकरांनो, द्वेष नको, वासना नको, हिंसा नको, अत्याचार नको. श्री ही आई आहे, वृद्ध आईबाप घरात देव आहेत आणि नाम हे जीवनाचे तेज आहे. राम नाम घ्या आणि वाईट शक्ती तुमच्यापासून दूर जाईल. राम नाम घ्या, मनातील पशु शांत होईल. राम नाम घ्या, देश बदलेल, तरुणाई बदलेल आणि समाज बदलेल. अरे, आजकाल मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढलंय. मी म्हणत नाही मोबाईल हा वाईट आहे. मोबाईल हा चांगलाही आहे, पण त्याच्या उपयोगावर आहे. मोबाईलमध्ये वाईट काही नाही, उलट तो साधन आहे ज्ञानाचं, शिक्षणाचं, कमाईचं, जगाशी जोडण्याचं. पण जेव्हा साधनाचा वापर वाढून साधकच हरवतो, तेव्हा तो मोबाईल नसतो, तो जाळ असतो. आज पुस्तक घरात पडून असतात, धर्मग्रंथ धूळ खातात, पण मोबाईलची स्क्रीन तासनतास उजळत असते. रामायण वाचायला 15 मिनिटेही नाही मिळत, पण सलग 3 ते 4 तास रील्स बघायला मिळतो. गीता वाचायला मन नाही होत, पण वेडेपणाचे व्हिडिओ बघताना रात्रभर झोप काय लागत नाही. खरंच हीच जनजागृती आहे का? अरे, वाईट कंटेंट बनवणारे वाईटच, पण ते बघून त्यांना वाढवणारे आपण तर वाईटापेक्षाही वाईट. वाईट व्हिडिओ बनतात कारण त्यांना लाईक करणारी तरुणाई आहे. वाईट दृश्य व्हायरल होतात कारण त्यांना शेअर करणारे आपण आहोत. अश्लीलता वाढते कारण तिला उत्साह देणारी नजर आहे. जर येणाऱ्या 10 दिवसात सगळ्या तरुणांनी फक्त चांगलं, प्रेरणादायी, धार्मिक, संस्कार देणारं कंटेंट पाहायला सुरुवात केली तर संपूर्ण देशातील वाईट कंटेंट तयार करणारे असंच विचारतील, आमचं चालतच नाही आता. देवाची आठवण माणसाच्या मनाला शांत करते. शांत मनाला वाईट गोष्टी आवडतच नाही. पण मन सांसारिक, चंचल झालंय, कामुक झालंय, कारण लोकांच्या नजरेतून पावित्र्य निघून गेलंय. रामाचे नाव घेण्यासाठी लोक जवळ येत नाही. प्रभूच्या दर्शनासाठी लोक 10 मिनिटे वेळ देत नाही, पण चुकीच्या मजेसाठी रात्रभर डोळे लाल करत राहतात. अरे, हा विचार करून डोक्याला मुंग्या येतात.
असं मन देवाजवळ कसं येणार? रसिकता कशी राहणार? भक्तीची चाहूल कशी लागणार? मोबाईल आपल्याला देवापासून दूर नेणारं साधन बनलंय आणि त्याहून वाईट आपल्या स्वतःच्या आयुष्यापासूनही दूर नेणारं साधन झालंय. ज्यांच्याकडे फोनचा ताबा नाही त्यांचं जीवन फोन ताब्यात घेतो. तुम्ही मला सगळे एकच सांगा, लोक मंदिरात मनापासून येतात का? की ते येतात तर फोटो काढण्यासाठी येतात? लोक जप करतात की लाईक शेअरच्या धावपळीत जागतात? आज प्रभू रामांवर प्रेम करणारे आहेत, पण मनापासून प्रेम करणारे खूप कमी आहेत. आणि त्यातलेही अनेक संकट आलं की मग प्रभू श्रीरामांना आठवतात, सुख आलं की विसरतात. हे जर खरं असेल तर तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये, हे किती सत्य आहे आणि किती असत्य आहे. खरंच आपणच ही पिढी आहोत कधी पुढच्या तरुणाईला योग्य मार्गावर आणेल आणि त्यांना योग्य संस्कार देऊ शकेल. म्हणून तरुण पिढीने असे कंटेंट, असे व्हिडिओ बघणे खूप गरजेचे आहे. पण ती मुलंही बघावं, देवाचा फोटो दिसला की त्याच्यावर क्लिक नाही करत. दुसरं काहीही झगमगतो दिसू द्या लगेच क्लिक करून पाहणार. मग करायचं तरी काय? ह्या पिढीसाठी करायचं तरी काय? राम नाम हेच औषध आहे. मनाचं, विचारांचं, वासनांचं, अंधाराचं औषध आहे. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, नामाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झालं की मन विकार करत नाही. आज तरुणाईला विकार जास्त आणि नाम कमी, म्हणून विचार बिघडलेले, मन अस्थिर झालं, वासना वाढली, राग उसळला आणि समाज अस्वस्थ झाला. अरे याला उपाय काय? अरे तुम्ही चांगलं बघा, प्रेरणादायी बघा, भक्तीचं बघा, ज्ञानाचं बघा, संस्कार बघा. अरे वाईटाला नकार दिलात तर वाईट स्वतःच नष्ट होतं. अरे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जप करा, मनात नाम उतरतं आणि वाईट प्रवृत्ती आपोआप निघून जाते. अरे तू देवाजवळ जा, तू 1 पाऊल पुढे टाक, देव 10 पावलं येईल. अरे तू मन वळव, देव जीवन वळवून टाकेल. अरे तू नाम घे, देव तुमच्यातील अंधार नष्ट करेल. देव रागावलेला नाही, तो फक्त वाट बघतोय, माझं लेकरू कधी जागणार, माझ्या लेकराला कधी जाग येणार. अरे लक्षात ठेवा, मोबाईल बदलणार नाही, देव बदलणार नाही, जगही बदलणार नाही. बदलायला हवं ते आपण स्वतःने. चुकीचा कंटेंट बघून तुम्ही स्वतःला नष्ट करता. अरे पण रामाचं नाव घेतलं की तुम्ही स्वतःला योग्य मार्गावर आणता. चुकीच्या मार्गावर पडलात तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आहे आणि नियमित नाम घेतलं तर तुमचं आयुष्य प्रकाशात देव देवतेच्या कृपेनं न्हाऊन निघणार आहे. हे लेकरांनो, तुमचे डोळे देवाने दर्शनासाठी दिले आहे, घाण पाण्यासाठी नाही. तुमची मन रामाच्या स्मरणासाठी आहे, अत्याचार, वासना, रागासाठी नाही. तुमचं तरुण वय यशासाठी आहे, नाशासाठी नाही. नाम घ्या, वैचारिक शक्ती वाढवा. मोबाईल तुमच्या हातात ठेवा, पण हात तुमच्या मोबाईलच्या ताब्यात देऊ नका. खरंच तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असल्यास तरुण पिढीला जागे करण्यासाठी हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा, जेणेकरून जनजागृती होईल आणि राम नामाशिवाय पर्याय नाही आणि त्याशिवाय देश सुधारणाराही नाही. ही वृत्ती आणि हेच कटू सत्य लोकांना पटेल. खरंच ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. फक्त आणि फक्त हे अत्याचार, बलात्कार, वाढणारे पाप यांना धुवून टाकण्यासाठी फक्त एकच शक्ती, ती म्हणजे राम नाम. जय देव जय भक्ती. आपण पाहिले 33 कोटी. खरंच हा संदेश घरोघरी पोहोचवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. झाली माझी काही चूक तर ती माफ करा.
पण राम नाम घ्यायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. एकदा खरंच मनापासून विनंती आहे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम या नावाचा उद्धार करा. जय जय रघुवीर समर्थ.